तर आपला आजचा कार्यशाळेचा विषय जो आहे तो वेगळा आहे. वेगळा ह्यासाठी म्हणतोय कारण आतापर्यंत आम्ही म्हणजे कैवल्य ज्योतिष अध्ययन संस्था या संस्थेमार्फत अनेक प्रकारचे ज्योतिषाशी निगडित अशा कार्यशाळा झालेल्या आहेत. आज पहिल्यांदा पूर्णपणे धार्मिक विषयावरती छोटीशी कार्यशाळा घेण्याचा आमचा मानस होता आणि तो आपल्या समोर आम्ही ठेवत आहोत. आपल्या सर्वांचं कैवल्य ज्योतिष अध्ययन संस्थेतर्फे खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय जो आहे तो विषय आहे अधिक मास. ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. म्हणूनच ह्याचं नावच आपण अधिकस्य अधिकम फलम असं ठेवलेलं आहे. अधिक मास असं आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पुरुषोत्तम मास असं नाव येतं किंवा मलमास असं नाव येतं. अनेकांना माहिती असेल की अधिक मास हा जो असतो तो अधिक मास प्रत्येक महिन्यात प्रत्येक वर्षी येत नाही. आपल्याकडे एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मग ते इंग्रजी महिने असो ते पण 12च आहेत आणि मराठी महिने आपण ज्याला म्हणतो चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असे जे 12 महिने आहेत हे 12 महिने सुद्धा एका वर्षामध्ये 12च येतात. पण काही काही वर्षांनंतर असं एखादं वर्ष येतं जेव्हा 13वा महिना सुद्धा त्यामध्ये सम्मिलित होतो आणि आपल्याला 13 महिने दिसतात एका वर्षामध्ये. आणि हा अधिकचा आलेला जो महिना आहे त्याला अर्थातच अधिक मास असं म्हटलं जातं. इथे आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे महिने अपेक्षित नाहीयेत. हे अर्थातच वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण जानेवारी नंतर एखादा नवीनच महिना ऍड झाला असं आपण तर कधी ह्या आपल्या उभ्या आयुष्यात किंवा 2000 वर्षांमध्ये ऐकलेलं तर नाहीये, पाहिलेलं पण नाहीये. खरं झालंय पण असो आपण त्याच्याकडे नको जाऊयात. तर आपल्याकडे मात्र साधारणपणे 3 महिन्यानंतर एक अधिक मास येतो. आपल्याला आठवत असेल तर 3 वर्षांपूर्वी साधारण 3 वर्षांपूर्वी एक अधिक मास येऊन गेला होता. तो श्रावण होता जर तुम्हाला नीट आठवत असेल तर किंवा मी बरोबर सांगत असेल तर श्रावण अधिक मास होता. आता ह्या वर्षी ज्येष्ठ हा अधिक मास आलेला आहे आणि ह्या अधिक मासाचा जर आपण विचार केला तर आता ह्या सगळ्याची ना फोड बघावी लागेल आपल्याला. अधिकस्य अधिकम फलम अशी जी उक्ती आहे त्या उक्तीचा अर्थ तरी काय आहे? तर त्या उक्तीचा अर्थ असा आहे की अधिकस्य अधिकम फलम, अधिकामध्ये अधिक फळ मिळतं. मग अधिकामध्ये म्हणजे काय? तर अधिक मासामध्ये अधिक फळ मिळतं असं सांगितलं गेलेलं आहे. आणि याच्यासाठी आपल्याकडे पौराणिक कथा पण आहेत. ओघाने आपण ती पौराणिक कथा अगदी संक्षिप्त रूपामध्ये पाहणार आहोतच. पण तिथे आपल्याला हे सांगितलं गेलेलं आहे की हा जो अधिक मास आहे ना हा खूप फळ देऊन जातो, अधिक फळ देऊन जातो असं सांगितलं गेलंय. तिथे तो अधिक मास हा विष्णूशी जोडला जातो आणि म्हणून त्याला पुरुषोत्तम मास असे पण म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये त्याला धोंड्याचा महिना असं पण म्हणतो. किंवा तुम्हाला संस्कृत साहित्य जर पाहिलं किंवा ग्रंथ जर पाहिले तर त्याच्यामध्ये अधिमास, मलमास, मलिमलुच्च मास अशा पद्धतीने तर दिसतातच आणि पुरुषोत्तम मास असाही आपल्याला उल्लेख दिसतो या अधिक महिन्याचा. मात्र अधिक मास म्हटल्यानंतर आधी आपल्याला थोडस मास या संबंधी बोललं पाहिजे. मास असं म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? मासचा अर्थ तुम्ही काय सांगाल? काय वाटतं एका शब्दात तुम्हाला सांगायचं झालं तर मास म्हणजे काय? महिना. अगदीच बरोबर, महिना. मास म्हणजे महिना. बरं, महिना म्हणजे महिना नक्की कुठला असे प्रश्न पडतात. आणि याच्यासाठी रंजक कथा तुम्हाला महाभारतामध्ये पण येते. जेव्हा समजा तुम्हाला ती महाभारतातली कथा आठवत असेल की मत्स्य देशावरती जेव्हा दुर्योधन हा चालून येतो कारण त्याला कळलेलं असतं की पांडव अज्ञातवासामध्ये मत्स्यपुरामध्ये आहेत म्हणजे मत्स्य देशात आहेत हे जेव्हा जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो चालून येतो, तिकडच्या गायी पळवतो आणि तिथे चालून येतो. आणि तिथे चालून आल्यानंतर त्यांचे दुर्योधनाप्रमाणे तर त्यांचे जो अज्ञातवासाचे वर्ष आहे ते संपलेले नाहीत.
हे त्याला माहिती असतं. अजून काही दिवस उरलेले असतात आणि तेव्हा तो त्यांच्यावरती हल्ला करतो आणि अर्जुन अर्थातच रक्षण करण्यासाठी मत्स्य देशाचं अर्जुन समोर येतो, गांडीव हातात धरतो, त्यांचं युद्ध होतं आणि युद्ध झाल्यानंतर मात्र दुर्योधन अत्यंत आनंदी होतो आणि म्हणतो, आता कसे पकडले गेले? 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत तुम्हाला मी शोधलेला आहे. आता तुम्हाला पुन्हा 12 वर्ष जायचंय आणि 12 वर्ष वनवास केल्यानंतर पुन्हा 13वा वर्ष अज्ञातवास करावा लागणार आहे. तेव्हा पांडव म्हणतात, नाही, आमचा अज्ञातवास तर केव्हाच संपलाय, असं ते म्हणतात. आणि मग त्या दोघांमध्ये वाद सुरू होतो. तेव्हा भीष्म समोर येतात आणि म्हणतात की तुम्ही जेव्हा अज्ञातवास इतके वर्ष असं म्हटला, किती वर्ष किती महिने याच्याबद्दल बोललात, तेव्हा तुम्ही विचार केला का किती अधिक मास आले तिथे? ते अधिक मास हे तुम्ही वेगळे धरणार की नाही धरणार याचा विचार केला का? तुम्ही वर्ष म्हणजे काय हे ठरवलं नव्हतं. वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तसेच महिने वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणते महिने लहान असतात, कोणते महिने मोठे असतात, तुम्ही ते ठरवलं नाही. त्यामुळे पांडवांनी जो पद्धतीचा मास ठरवायचा तसा मास धरला आणि त्यांचा अज्ञातवास हा केव्हाच झालेला आहे, अशा पद्धतीने सांगतात. त्यामुळे मास किंवा महिना याच्याबद्दल जर आपल्याला विचार करायचा तर थोडासा विचार करावा लागतो आपल्याला. एक महिना जो आहे आपल्याकडे 2 पद्धतीने सांगितला जातो. संपूर्ण 360 अंश आपलं जे आकाश आहे त्या 360 अंशामध्ये कुठली गोष्ट कुठे दिसते हे सांगण्यासाठी सोपा प्रकार म्हणजे आपण इमॅजिनरी रेखा काढल्या, लाईन्स काढल्या आणि त्या इमॅजिनरी रेखा ज्या आहेत त्या 30-30 अंशाच्या घेतल्या आणि 12 भागांमध्ये संपूर्ण 360 जे आपलं आकाश आहे त्याला विभाजन करून टाकलं. त्याला म्हटलं आपण राशी. मग या राशींना 12च्या 12 राशी जेव्हा जेव्हा या सर्व राशी पूर्णपणे क्रॉस करतो आपण, म्हणजे एखादा ग्रह क्रॉस करतो तेव्हा त्याचं वर्ष पूर्ण झालं म्हणून आपण म्हणतो. मग एक रास पुढे गेला आणि सूर्य एक रास पूर्ण त्यांनी क्रॉस केली तर त्याला आपण म्हणतो 1 महिना आमचा पूर्ण झाला. 1 महिना कधी पूर्ण होईल? उदाहरणार्थ इथे वृश्चिक रास दिसते तर सूर्य वृश्चिकेत आला, मग तो पूर्ण पुढे पुढे जात राहिला आणि वृश्चिक त्यांनी क्रॉस केली आणि धनुराशीमध्ये आला की त्याचा 1 महिना पूर्ण झाला म्हणतो आपण. त्याला म्हणतो सौरमास, म्हणजे सूर्याने पूर्ण केला म्हणून तो महिना. असे 12 महिने जेव्हा तो पूर्ण करतो तेव्हा 1 वर्ष पूर्ण होतो, जो आपल्याला माहितीये 365 दिवसांचं दिवस असतं, दिवसांचं वर्ष असतं आपल्याला माहितीये. मात्र चांद्रमास हा जरा वेगळा असतो. चांद्रमास जो असतो ना तो आपण म्हणतो की चंद्र पौर्णिमेला ज्या ह्याच्यात आहे, ज्या चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राच्या नावावरनं आम्ही मास ठरवणार, त्याला चांद्रमास म्हटलं. मग चैत्र हा महिना खरं चैत्र महिना का आहे? कारण चैत्र महिन्यामध्ये जेव्हा पौर्णिमा होते तेव्हा चंद्र चित्रा नक्षत्राच्या जवळ असतो. जर आपण म्हटलं ज्येष्ठा, आता ज्येष्ठ येणार आहे, ज्येष्ठ मास येतोय म्हटल्यानंतर ज्येष्ठ मास जेव्हा येईल त्या पौर्णिमेला चंद्र हा ज्येष्ठा या नक्षत्राच्या आसपास असणार आहे. अशा पद्धतीने 12 नक्षत्र आहेत, 12 नक्षत्रांचा विचार केला आणि पौर्णिमेला तेच 12 नक्षत्र येऊ शकतात आणि त्या नक्षत्रांच्या नावावरनं चैत्र म्हणजे चित्रा नक्षत्रावरनं, वैशाख विशाखा नक्षत्रावरनं, ज्येष्ठ ज्येष्ठा नक्षत्रावरनं, आषाढ पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्रावरनं, अशा पद्धतीनं चंद्र तिथे आला कि मग आम्ही त्या पौर्णिमेला नाव देणार आहोत आणि तो आम्ही चंद्रमास म्हटला. असे चंद्राला समजा 12च्या 12 महिने जे आहेत ते पूर्ण करायचे असतील तर ते 12 महिने पूर्ण करायला मात्र त्याला 354 दिवस लागतात. पहा इथे 365 दिवस आहेत, सूर्याला पूर्ण 12 महिने क्रॉस करायचे आणि चंद्राला मात्र 12 महिने क्रॉस करायला किती वेळ लागणार आहे? 354 दिवस लागलेत. ह्या दोघांचा आपण जर फरक पाहिला ना तर या दोघांचा फरक एक साधारणपणे 10 दिवस आणि काही घटीपळे, म्हणजे आपण जसं दिवस जो आहे तो तास मिनिटामध्ये बघतो तसं जुन्या काळी घटीपळांमध्ये तो पाहिला जायचा. तुम्ही जर मंगलाष्टका ऐकली तर मंगलाष्टकामध्ये असतं की नाही, आली समीप लग्न घटिका, त्यातला घटिका हा जो शब्द आहे ना तो हाच घटी होता. म्हणजे जुन्या काळातला तास आणि मिनिट याच्यासाठी घटीपळे अशा पद्धतीने बोललं जायचं, असं ढोबळमानाने आज आपण समजून घेऊ. तर
हे जे 11 दिवस आहेत, 10 दिवस आणि काही तास अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ते असे ज्याला आपण इंग्रजीमध्ये अप्रॉक्सिमेटली म्हणतो तसे सर्वसाधारणपणे 11 दिवस जे आहेत तेवढे 11 दिवस हा फरक पडतो सूर्याच्या आणि चंद्राच्या भ्रमणामध्ये. छोटासाच तुम्हाला अजून एक रंजक गोष्ट सांगतो. तुम्ही जर खरंच ऑब्झर्व केलं असेल तर इस्लाममध्ये रमझान हा महिना जो असतो ना अत्यंत पवित्र महिना असतो. तुम्हाला माहितीये त्यांचं कॅलेंडर, इस्लाम कॅलेंडर जे आहे ते केवळ आणि केवळ चंद्रावरती अवलंबून असतं. तिथे सूर्याचा विचार केला जात नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, मजा अशी होते की रमजान महिना जो आहे ना तो खरं तर दरवर्षी 11-11 दिवसांनी मागे मागे जातो आणि मग तुम्हाला असं दिसून येईल की काही वर्षांनी जो हिवाळ्यामध्ये रमजान येत होता तो काही दिवसांनंतर रमजानचा महिना त्यांना अगदी भर उन्हामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये त्यांना रमजान ठेवायचा आहे. काही वर्ष उलटली की तोच रमजान महिना जो आहे तो नोव्हेंबरच्या आसपास येतो. असं होतं आणि हे का होतं, कारण हे 11-11 दिवसांचा जो फरक आहे ना तो 11 दिवसांचा फरक हा सूर्याच्या आणि चंद्राच्या दोघांच्या मध्ये पडतो आणि हा भरून काढायचा आहे आपल्याला आता. तुम्हाला लीप इयर याची संकल्पना माहितीये? लीप इयरची संकल्पना पण तशीच आहे. खरं 365 दिवसांचा वर्ष नसतो. 365 वर्ष आणि काही तास आणि काही मिनिट अशा पद्धतीने मोठा सूर्याचा हे असतो. सूर्याचा एक वर्ष असतो. पण आपण घेताना किती घेतो ढोबळमानाने 365 दिवस. मग जेव्हा लीप इयर येतं तेव्हा आपण काय करतो, एक दिवस वाढवतो. तो कुठे वाढवतो आपण? फेब्रुवारीमध्ये, बरोबर? तर तेव्हा फेब्रुवारीचे 28 ऐवजी 29 दिवस होतात. पण तिथे काय करावं लागतं, तुम्हाला स्वतःला ती गणना ठेवावी लागते की मला भागायचंय 4 माझं आजचं जे वर्ष आहे आता 2026 चाललंय, 2026 हे 4 भागलं जाऊ शकतं का? आपण म्हणतो नाही, त्याला पूर्ण भाग जात नाही आणि म्हणून ते लीप इयर नाहीये. पण तेच आता तुम्ही 2028 बघा, 2028 हे लीप इयर असणार आहे का? काय वाटतं तुम्हाला? अर्थातच असणार आहे. तो असणार आहे कारण तो 2028 मधला 28 जो आहे तो 4 पूर्ण भाग जातो आणि त्यामुळे तो लीप इयर होणार आहे. म्हणजे काय झालं, तुम्हाला स्वतः बसून तिथे एक सिस्टम बनवावी लागली आणि त्या सिस्टीम प्रमाणे तुम्हाला पुढे जायचंय. आता आपल्याला सुद्धा जसं तिथे 1 दिवसाचा फरक पडतोय ना तसं आपल्याला सुद्धा 11 दिवसांचा फरक पडतोय. पण 11 दिवसांचा फरक पडला आणि आपण स्वतः आपल्या पंचांगामध्ये ऍडिशन करत राहिलो तर आपण एक 100 वर्ष सस्टेन करू. पण नंतर लोक विसरली तर त्यांना कसं लक्षात आणून द्यायचं की अरे तुम्हाला स्वतः हाताने इथे 11-11 दिवस टाकायचे होते. ही सिस्टम थोडी विचित्र होऊन जाते, बरोबर आहे? पण आपण असो वा नसो एखादी अशी सिस्टम जर तयार केली की ती सतत स्वतःहूनच कॅल्क्युलेट करून टाकेल तर अशी सिस्टम खूप अप्रतिम वाटेल आपल्याला, बरोबर की नाही? आणि हे करण्यासाठी आपले ऋषी इतके हुशार होते की त्यांनी अजून एक गोष्ट ऍड केली महिन्यासाठी. आपण काय म्हंटल, चैत्र महिना म्हणजे पौर्णिमेला चित्रा नक्षत्र आलं की चैत्र महिना झाला असं आपण म्हंटल. मात्र आपल्या पूर्वजांनी ऋषींनी अजून एक कंडिशन टाकली त्याच्यावरती. त्यांचं म्हणणं काय होतं की समजा जेव्हा पण हा महिना सुरू होईल त्या महिन्याच्या सुरुवातीला सूर्य मीन राशीमध्ये पाहिजे आणि पौर्णिमेला चित्रा नक्षत्र पाहिजे आणि त्या पूर्ण 30 तिथींमध्ये कधीतरी एकदा मेष मध्ये तो गेला पाहिजे. मग मेषेमध्ये जर तो जात असेल म्हणजे मेषेमध्ये जाणार त्याला संक्रांत असं म्हणतात. आपण मकर संक्रांत आपल्याला माहिती असते का? आपण त्याला संक्रांत म्हणतो कारण मकर राशीमध्ये सूर्य गेला की त्या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणतो. तसंच जर मेषेमध्ये गेला तर त्याला मेष संक्रांत म्हणतात. म्हणून त्यांनी चैत्र महिना कसा, आता संज्ञा काय सांगितली चैत्र महिन्याची, त्याच्या पौर्णिमेला तुम्हाला चित्रा नक्षत्र पाहिजे आणि संक्रांत झाली पाहिजे मेषेची. अशी जर झाली ना तर त्याला आम्ही म्हणणार चैत्र. किंवा इथे कार्तिक बघा, कार्तिकाचा डेफिनेशन आता संज्ञा काय दिली त्यांनी, कार्तिक महिना तो महिना असणार आहे ज्याच्या पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र येणार आहे आणि त्या पूर्ण महिन्यामध्ये कधीतरी एकदा वृश्चिक संक्रांत होईल. असं जर झालं म्हणजे सूर्य वृश्चिक राशीमध्ये जाईल
हे जर झालं तरच आम्ही त्याला कार्तिक महिना म्हणणार. आता इकडे 11 दिवसांचा फरक पडत होता. मग जर 11 दिवसांचा फरक पडत असेल तर सर्वसाधारणपणे एक 32 महिने जर झाले तर 32 महिने झाल्यानंतर असा एक वेळ येते की 33 दिवस येतात तुमच्याकडे अप्रॉक्सिमेटली. त्या 33 दिवसांमुळे एकही संक्रांत होतच नाही आणि संक्रांतच होत नाही त्या महिन्यामध्ये. आणि अशा जर महिना आला तर आम्ही त्याला म्हणणार नाही बाबा. समजा चैत्रामध्ये चित्रा नक्षत्र आलं पौर्णिमेला पण मेष संक्रांतच झाली नाही तर मग आम्ही त्याला चैत्र म्हणणार नाही. ज्या वेळेस मेष संक्रांत होईल तेव्हाच आम्ही त्याला चैत्र म्हणणार. पण असा एखादा चैत्र येऊ शकतो 33 महिन्यांनंतर, मग तेव्हा काय करायचं? मग त्याला त्यांनी म्हटलं अधिक मास. अधिक मासचा अर्थ काय झाला? असा एखादा मास जेव्हा त्या मासामध्ये एकतर एकही संक्रांत होत नाही, अशा वेळेस त्याला अधिक मास म्हणतात. आणि त्याला नाव काय येतं? जो पुढचा महिना येणार आहे ना त्याचं नाव येतं. जसं आत्ता विचार करा, आता ज्येष्ठ महिना सुरू होणार आहे, ज्येष्ठ मास सुरू होणार आहे. मात्र हा संपूर्ण 30 तिथींचा जो महिना आहे त्या महिन्यामध्ये कुठेही मिथुन राशीमध्ये सूर्य जाणारच नाहीये. आणि मिथुन राशीमध्ये तो सूर्य जाणार नाही म्हणून आपण त्याला म्हटलं अधिक ज्येष्ठ मास. आणि त्याच्यानंतर जो मास येणार आहे त्याच्यामध्ये मिथुन राशीत जाणार आहे तो नक्षत्र ज्येष्ठाच असणार आहे, मिथुन राशीमध्ये जाणार आहे सूर्य, त्याला आपण म्हटलं निज ज्येष्ठ. मग जो जेव्हा संक्रांत होणार आहे त्या संक्रांतीच्या महिन्याचं नाव जे आहे तेच अधिक मासाला पण लागतं. अशा पद्धतीने आता या वर्षी चैत्र झाला, वैशाख झाला, मग आता येणार अधिक ज्येष्ठ आणि मग येणार निज ज्येष्ठ. आणि हे करायचं कसं, पाहायचं कसं, या सगळ्यासाठी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. काय सांगितलं गेलेलं आहे की विविध जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये ह्याची संज्ञा दिली होती. हे जे संस्कृत तुम्हाला काही श्लोक सांगितले हे वेगवेगळ्या अशा ग्रंथांमधनं घेतलेले आहेत. जे काही ज्योतिषीय ग्रंथ आहेत, काही धार्मिक ग्रंथ आहेत, काही सूत्र ग्रंथ आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला आचरण सांगितलं जातं अशा पद्धतीचे पण ग्रंथ आहेत. या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला या अधिक मासाबद्दल सांगितलं जातं. जसा अधिक मास होतो ना तसा क्षय मास पण होतो. म्हणजे आता आपण काय केलं, आपण पाहिलं की एकही संक्रांत झाली नाही, पण काही काही वेळेस 2 संक्रांती होऊन जातात एकाच 30 तिथींमध्ये. असं जर झालं तर त्याला क्षयमास असं म्हटलं जातं. आता क्षयमास याचा विचार का करायचा आहे आपल्याला? कारण ज्या वर्षी क्षयमास असतो त्या वर्षी खरं तर 11च महिने झाले पाहिजेत, बरोबर की नाही? कारण एक महिना आपोआप गायब झाला. जर एक महिना गायब झाला तर मग तुम्हाला एकूण 11च महिने मिळणार आहेत. पण त्यावेळेस काय होतं, त्याच्या अलीकडे आणि पलीकडे एक एक अधिक मास अधिकचा येतो. जेव्हा जेव्हा क्षयमास असतो तेव्हा तेव्हा एक अधिक मास थोडासा आधी येऊन जातो आणि एक अधिक मास नंतर येतो. आणि ह्यामुळे पुन्हा ज्या वर्षी क्षयमास असतो तेव्हा पण 13 महिने असतात, ज्या वर्षी अधिक मास असतो तेव्हा पण 13 महिने असतात. मी जेव्हा महिने म्हणतोय तेव्हा मी चांद्र महिन्यांबद्दल बोलतोय, मराठी महिन्यांबद्दल बोलतोय. आणि मग अधिक मासाची थोडीशी माहिती घ्यायची झाली तर मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे 4 महिने कधीही अधिक मास येऊ शकत नाही. बाकी सगळे महिने अधिक मास होऊ शकतात. तसंच क्षयमासाला पण म्हटलं गेलेलं आहे. क्षयमास जो आहे ना तो कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष हे 3च महिने जे आहेत ते क्षयमास होऊ शकतात. यांच्या व्यतिरिक्त कुठलाही महिना क्षयमास होऊ शकत नाही. पण त्याच्या आधी 1-2 महिने आणि त्याच्यानंतर लागूनचचा महिना हे अधिक मास येतात असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. गंमत म्हणजे अधिक मास हा साधारणपणे प्रत्येक 3 वर्षांनी येतो आणि क्षयमास हा साधारणपणे 141 वर्षांनी येतो. आणि 141 वर्षांनी आल्यानंतर पुन्हा 19 वर्षांनी येतो आणि त्याच्यानंतर पुन्हा 141 वर्षांनी येतो. अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतं. क्षयमास हा जसा रेअरच आहे. शेवटचा क्षयमास जो झाला होता तो 1963 मध्ये झाला होता. त्याच्यानंतर बरोबर 19 वर्षांनी तुम्हाला 1963 नाही 1963-1964 या साली अधिक मास झाला, क्षयमास झाला होता.
त्याच्यानंतर 1982 1983 मध्ये तुम्हाला पुन्हा झाला आणि आता ह्याच्या नंतरचा जो होणार आहे ना तो 2123 2124 ह्या वर्षांमध्ये होणार आहे. म्हणजे आता आपल्या म्हणजे माझ्या म्हणेन मी माझ्या हयातीत तरी मी बघणार नाही. आपल्यापैकी अनेक दीर्घायुषी होवो आणि तुम्ही क्षयमास पाहो अशी आपण देवाला प्रार्थना